तिरंगा हर घर तिरंगा घर घर। माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे एसजी पब्लिक स्कूल सिन्नर हर घर तिरंगा 14 ऑगस्ट 2025। प्रमुख उपस्थिती माननीय श्री अण्णासाहेब गडाख, अध्यक्ष माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर, माननीय श्री दौलतरावजी मोगल सर, उपाध्यक्ष माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर, माननीय श्री विजय अप्पा गडाख, ज्येष्ठ संचालक माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर, माननीय श्री एस.एल. चौधरी सर, प्राचार्य एसजी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिन्नर, माननीय श्रीमती कुलकर्णी मॅडम, प्राचार्य एसजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि माननीय श्री उदय कुदळे सर, मुख्याध्यापक एसजी पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर। तिरंगा रथ घर तिरंगा घरोघरी तिरंगा प्रत्येक घरी तिरंगा। आसमान को पाना है, आसमान से आगे जाना है, नए भारत की नई कहानी अब आसमान को सुनाना है। गर्व है इस तिरंगे पर, सारे जहां को ये दिखाएंगे, अमृत काल मनाएंगे, घर घर तिरंगा लहराएंगे। घर घर तिरंगा हर घर तिरंगा। हिंदुता झंडा मने मने गु त्रिवर्णा। सरिया रंग है क्या? ये रंग मेरी शक्ति का है, ये रंग मेरी ताकत का है, ये रंग देश के माथे पे सजा। श्वेत है क्या रंग सत्य का? ये श्वेत रंग शांति का है, ये श्वेत रंग एके का है, ये रंग देश के दिल में है बसा। रंग हरा तो खुशहाली का है, ये धर्म चक्र विकास का, इन्हीं उसूलों से है ये बना तिरंगा हमारा। तिरंगा प्यारा घोरे घोरे तिरंगा, शाम घोरे तिरंगा, घेर घेर तिरंगो, रोटी घोरे पताका, थारी थारी तिरंगा, हर घर तिरंगा, पराक्रम यांची झोल पेटूया, देशासाठी आयुष्य अर्पण करूया, देशासाठी आयुष्य अर्पण करूया। नमस्कार आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व माझ्या सर्व प्रिय मैत्री मित्रांनो, मी श्रुती दिलीप पडवळ आज तुमच्या समोर 15 ऑगस्ट या आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल काही मनातील बोलण्यासाठी उभी आहे। ते सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती। सर्वात पहिले सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण इथे एकत्र आलोय फक्त तिरंगा फडकवण्यासाठी नाही, तर त्या मागची कथा, किंमत, जबाबदारी आठवण्यासाठी। 15 ऑगस्ट हा फक्त सुट्टीचा दिवस नाही, तर तो आपल्याला सांगतो तुम्ही आज ज्या मोकळ्या हवेत श्वास घेता त्याच्यासाठी कोणीतरी आपलं आयुष्य गमावलं आहे। आज एक वेळ होती जेव्हा आपल्याकडे स्वातंत्र्य नव्हते, आपली कथा, आपले विचार, भाषा यांना दाबलं जात होतं, तेव्हा क्रांतिकारक सैनिक विचारवंत यांनी एक आवाज उठवला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे। त्यांच्या संघर्षाने, त्यागाने आणि अदम्य धैर्याने अखेर 15 ऑगस्ट 1947 ला भारताने गुलामगिरीतून एक स्वातंत्र्याचा उगवता सूर्य पाहिला। पण मित्रांनो, स्वातंत्र्य मिळालंय म्हणून आपलं काम संपलं का? नाही, खरं काम तर आता सुरू होतंय। आज आपल्या देशासमोर नवीन आव्हाने उभी आहेत, जसे शिक्षणातील असमानता, बेरोजगारी, पर्यावरणातील ऱ्हास, तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर। आज आपण काय करतोय? आज आपण सोशल मीडियावर देशभक्तीची पोस्ट टाकतो, पण आज काय आपलं काम संपलं का? नाही, आपण काम केलं पाहिजे। आपण देशासाठी काहीतरी एक चांगले नागरिक बनून दाखवलं पाहिजे। पण कधी आपण रस्त्यावरचा कचरा उचलतो का?
किंवा छोट्या मुलांना शिक्षण मिळवून देतो का? स्वातंत्र्याचा अर्थ फक्त आपण मोकळे आहोत एवढाच नाही, तर स्वातंत्र्याचा अर्थ आपण जबाबदार आहोत. आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण एक वचन घेतलं पाहिजे, मी शिकल, मी प्रामाणिकपणे शिकल, कष्ट करील व देशासाठी काहीतरी देणारे नागरिक होईल. जाता जाता इतकंच सांगेल की देश आपल्यासाठी काय करेल हे विचार न थांबवा, देशासाठी आपण काय करू ते ठरवा. जय हिंद. नमस्कार, माझे नाव अवनी नवनाथ शिंदे. आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. या दिवशी आपला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. माझ्या देशावर खूप प्रेम आहे. आपण सर्वांनी आपल्या देशावर प्रेम करायला हवे. जय हिंद, जय भारत. 15 August, our Independence Day. Our national flag is 3 colors: orange color, white color and green color. The orange color shows us courage and sacrifice. The white color shows us truth and purity. The green color shows us growth, agriculture and progress. The country is white color. White color is country Ashok Chakra. Ashok Chakra represents 24 hours in a day. Thank you. Wish you happy Independence Day. सारे नमस्कार. माझे नाव स्वामिनी संजय माळी. मी सिनेक्सी मध्ये शिकते. माझ्या टीचरचे नाव शतकीय टीचर. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले. या शूरवीरांना आपले कोटी कोटी प्रणाम. हमसे ना पूछो हमारी कहानी क्या है, हमारी पहचान तो ही है. हम हिंदुस्तानी. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या. नमस्कार, माझे नाव हर्षली हरीश बिन्नर. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या कठोर गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिले. त्या शूरवीरांना माझा शतता नमन. स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर झेंडा फडकवितात. आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरिबी यांसारख्या समस्यांना तोंड द्यावेच लागते. समस्यांचे उच्चाटन झाल्याशिवाय देशाला सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही. म्हणून आपण एकजुटीने राहिले पाहिजे. देशाला पुढे नेले पाहिजे. पानी ना तो नदियाँ किस काम की, दिल ना तो धड़कन किस काम की, हमारे वतन के काम ना तो ये जिंदगी किस काम की, हमारे वतन के काम ना तो ये जिंदगी किस काम की. धन्यवाद. स्वातंत्र्य झालं आपण, कोणी विचारल्यावर भारतीय होत आपण, कोणी विचारल्यावर भारतीय होत आपण. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तेजस लालसिंग पाटील. मी आता 5वी तुकडी ब मध्ये शिकतो. दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. नेहमी उंच फडकत राहू दे हा झेंडा. जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे, जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे, जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे. आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे एकत्रित जमलोय. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या उत्सवात मग्न झालाय. त्यात तुम्ही मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. ना जाने कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, ना जाने कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, तब जाकर मेरे भारत ने सही स्वातंत्र्य पाई थी, तब जाकर मेरे भारत ने सही स्वातंत्र्य पाई थी. 15 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 1947 हाच तो दिवस होता जेव्हा आपल्या भारताला ब्रिटिशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून आजादी स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश राज्यवटीत भारत देशाच्या जनतेवर खूप अत्याचार झाले. ते म्हणतात ना, भारत की शान है तिरंगा, भारत की जान है तिरंगा, भारत की शान है तिरंगा, भारत की जान है तिरंगा, हर शहीदों का कफन है तिरंगा, भारत का सम्मान है तिरंगा, हम सबका है मान तिरंगा. भारत की शान है तिरंगा, भारत की जान है तिरंगा. आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे. तो फक्त 15 ऑगस्टला का नाही, प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्या देशाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मला सांगा, आपल्या देशात किती बोली भाषा बोलली जातात? आपल्या देशात 1652 पेक्षा जास्त भाषा बोलली जातात. आपला देश सर्वात जास्त भाषांमधला एक देश आहे आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आपण काय करतो? आपण हिंदी मराठीत झगडत असतो. आपण
चालतो। अंग्रेजों के छक्के छुड़ाकर लक्ष्मीबाई ने जान गंवाई थी। अंग्रेजों के छक्के छुड़ाकर लक्ष्मीबाई ने जान गंवाई थी। तब जाकर मेरे भारत ने सही स्वातंत्र्य पाई थी। तब जाकर मेरे भारत ने सही स्वातंत्र्य पाई थी। देशवासियांच्या कल्याणासाठी सदैव स्मरणित राहण्याची आपण शपथ घेऊया। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। तुम्हाला पुन्हा माझ्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। छत्रपति शिवाजी महाराज भारतीय राज्यघटना के प्रवर्तक अर्थात विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, स्वच्छता के पुरस्कर्ता संत गाडगे महाराज, विद्या की आराध्य देवता ज्योति सावित्रीबाई फुले तथा हमारे माध्यमिक लोक शिक्षण मंडल के प्रवर्तक संस्थापक सिन्नर के माजी आमदार सिन्नर भूषण, जिनके एक छोटे से पौधे ने आज ये बड़ा सा रूप धारण किया है, स्वर्गीय कैलाशवासी सूर्यभान जी गड़क अर्थात नाना साहेब जी, इन सभी वहां महान विभूतियों को मैं प्रथमतः विनम्र अभिवादन करता हूं। उपस्थित माध्यमिक लोक शिक्षण मंडल के विद्यमान अध्यक्ष अन्ना साहेब जी गड़क, उपाध्यक्ष दौलतराव जी मोगल सर, ज्येष्ठ संचालक विजय अप्पा जी गड़क सर, साथ में हमारे प्रेरणास्थान मार्गदर्शक शिव अभिषेक जी गड़क सर, सेक्रेटरी आदरणीय राजेश जी गड़क सर, उपस्थित यहाँ पर मेरे सभी सहयोगी अध्यापक अध्यापिकाएं, सामने बैठे हुए मेरे सभी प्रिय मित्र सहेलियां, छात्र और छात्राएं, आज हमारे देश का स्वाभिमान, आज हमारे देश का अभिमान, जिस कारण हम अपने हृदय में हर पल हर क्षण इस विचारधारा को बनाए रखते हैं कि ये भारत हमारा है, ये भारत हमारी शान है, उसका सबसे सुंदर त्योहार आज हमारे सामने उपस्थित हुआ है। मैं माध्यमिक लोक शिक्षण मंडल तथा अंग्रेजी विभाग का प्रतिनिधित्व करते हुए अपने कुछ विचारों को यहाँ पर व्यक्त करना चाहूंगा। कुछ ऐसी कहानी जो आपने शायद अनसुनी हो, जो आपसे रह गई हो, ऐसे क्रांतिकारक वीरों की ये कहानियां जो आपके जीवन में अवश्य प्रेरणा स्थान बन के रहेगी, जिनके कारण आपको कुछ आदर्श विचार मिलेंगे। अधिक समय न लेते हुए मैं अपने विचारों को यहाँ पर अवश्य प्रस्तुत करना चाहूंगा। मेरे मित्रों, सहेलियों, आज जो आपके सामने भारत उपस्थित है, जो भारत आपके सामने अखंड रूप धारण किए हुए, ये उन वीरों का प्रतीक है, वो उन वीरों का बलिदान है। जिस समय देश की नदियों में बस पानी नहीं, पानी की जगह खून बहता था, तब जाके ये नदियां, तब जाके ये पहाड़ पर्वत सज धज के भारत का रूप धारण किए हुए हमारे सामने खड़े हैं। एक समय था आसमान में बादलों की जगह गिद्ध मंडराते थे, इतने निरपराध व्यक्तियों की लाशें इस मिट्टी पर गड़ी थी, इस मिट्टी पर गिरी थी, तब जाके ये भारत आपके सामने प्रस्तुत हुआ है। मैं उन तमाम युवाओं को संबोधित करना चाहूंगा। ये भारत उन क्रांतिकारकों के विचारों से बना हुआ है, ये भारत ऐसे आपके सामने प्रस्तुत नहीं हुआ। याद रखना, ये क्रांतिकारक वीर ऐसे थे जो आज तक हमारे हृदय में जिंदा है। मैं उनके लिए एक पंक्ति अवश्य कहना चाहूंगा। अगर लोगों के हृदय में 100 साल के लिए जिंदा रहना है, मेरे मित्रों, अगर लोगों के हृदय में 100 साल के लिए जिंदा रहना है, याद रखना 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र नहीं लगती। बस एक दिन में ऐसा काम कर जाओ, लोग आपको 100 साल तक याद रखे। ऐसे हमारे क्रांतिकारक थे, भगत सिंह, राजगुरु, ऐसे बहुत सारे वीर जवानों ने अपने प्राणों को हंसते हंसते त्याग दिया, अपने प्राणों का बलिदान किया, तब जाके भारत आपके सामने प्रस्तुत हुआ। मैं इसे एक कहानी आपको अवश्य बताना चाहूंगा भगत सिंह जी के बारे में। कहानी छोटी है, लेकिन उसमें से आपको प्रेरणा अवश्य मिलेगी। एक समय था जब तय हो गया कि देश के क्रांतिकारक वीर जवान, इस भारत माता का लाडला लाल, फांसी की सजा भगत सिंह को, इनके मित्रों को सुनाई गई। फांसी का दिन तय हो गया, समय तय हो गया, सभी परिस्थितियां सामने खड़े थे, मौत सामने खड़े थे। तब जाके अधिकारियों ने भगत सिंह से प्रश्न किया, भगत सिंह, तुम्हारी माफी यहां पर रद्द की जा सकती है, तुम्हें सजा नहीं मिलेगी, बस एक काम करो, तुम माफीनामा लिख दो, तुम क्षमा याचना करो, तुम हमसे माफी मांगो, हम तुम्हारी फांसी की सजा कम कर देंगे। उस समय भगत सिंह ने कहा उन अधिकारियों से, यह भी भारत मां का लाडला था, ऐसे थोड़ी ना झुकेगा,
एकदम से शेर जैसी पहाड़ी आवाज में कह दिया, ये अफसरों अधिकारियों, मुझे दया आती है तुम्हारे इस हैवानियत पर। जब मेरे सामने मौत खड़ी है और तुम मुझसे क्षमा याचना की अपेक्षा करते हो, याद रखना मैं भी उस भारत मां का लाडला हूं। आप भूल गए कि आपके सामने कौन खड़ा है। आपके सामने जो खड़ा है, इसका जो सिर है, ये कटना जानता है लेकिन किसी के सामने झुकना नहीं जानता है। ये वो भारत मां का वीर था जो हंसते हंसते फांसी के फंदे पर चढ़ गया, फांसी के फंदे को अपनी महबूबा मान के चूम गया। बस दुख इस बात का रहा कि फांसी के फंदे को गले लगाने के बाद वो इस महबूबा का घूंघट, इस आजादी का घूंघट उठा नहीं पाया, देख नहीं पाया। ऐसे भारत मां के वीर जवान, ऐसे क्रांतिकारक, इनके विचारों पर यह आज का भारत बना है। बेहतर होगा, मैं आप सभी से अनुरोध करूंगा, विनती करूंगा, आप इन विचारों का अनुकरण कीजिए, क्योंकि उनका आप पर पूरा भरोसा था। तब जाके उन्होंने हंसते हुए इस मौत को गले लगाया। जानते थे आप इस भारत की आजादी आगे बरकरार रखेंगे, आप इस भारत की आजादी आगे बनाए रखेंगे, आप उनके विचारों पर चलेंगे, तब जाके सही रूप में उनके मन को शांति मिलेगी। ये आपसे मैं सही रूप में अच्छी तरह से उम्मीद करता हूं, आपको अनुरोध करता हूं। मेरे मित्रों, सहेलियों, ये वो क्रांतिकारक थे। सच में जाते जाते उनके लिए मैं एक दो पंक्तियां बोलना चाहूंगा। भगत सिंह हो गए, राजगुरु हो गए, सुखदेव हो गए, इतना ही नहीं, चंद्रशेखर आजाद इस मिट्टी में घुल मिल गए, तब जाके मिट्टी सुंदर रूप धारण किए हुए आप इसे देख रहे हैं। याद रखिए, इन क्रांतिकारकों के लिए बस एक छोटी सी पंक्ति, ए खुदा इस बदनसीब की दुआ अवश्य कबूल करना। मैं वो बदनसीब हूं जिनकी आंखों ने इन क्रांतिकारकों को देख नहीं पाया। मैं वो बदनसीब हूं जिनके कानों ने इन क्रांतिकारकों के विचारों को कभी सुना नहीं, इनकी घोषणाएं कभी सुनी नहीं। मैं वो बदनसीब हूं जिनके हाथों ने उन क्रांतिकारकों को कभी छुआ नहीं। इस बदनसीब की दुआ अवश्य कबूल करना, रहम करना, उन्हें जन्नत नसीब करना, जन्नत नसीब करना। शुक्रिया। जय हिंद, जय भारत। जो हर घर तिरंगा याप्रमाणे आज जो झेंडावंदन झाला आणि ज्यांच्या हस्ते झेंडावंदन झाला ते आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय मोगल सर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री अण्णासाहेब गडाख, सर्व विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व शिक्षिका, विद्यार्थिनी, मित्रबंधू भगिनींनो, आज आपल्या या जे पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये भारत स्वातंत्र्य होऊन 79 वर्ष झाले। 79 वर्षामध्ये आपल्या भारताने जी काही प्रगती केली, आपला भारत हा प्रगतीच्या उंच आलेख प्रगतीचा गाठलेला आहे आणि हे सर्व करत असताना आपण सुद्धा त्याच्याबरोबर सामील आहात। 79 वर्षामध्ये भारताने जी काही प्रगती केली, ती प्रगती अगदी ज्या काळामध्ये जे काही मार्गदर्शक होते त्या मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं आणि भारताची उंची आज जगाच्या पाठीवर एकदम उंची गाठलेली आहे। आणि हे करीत असताना, भारताला स्वातंत्र्य मिळवून देत असताना ज्या काही स्वातंत्र्यवीरांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या सर्व वीरांना मी प्रथमतः धन्यवाद, त्यांची मानवंदना करतो। आणि ज्यांनी आपलं वीरमरण प्राप्त करून आपल्याला हे दिवस प्राप्त करून दिले, त्यांना मी प्राणवंदना करतो। उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र हो, आज खरं तर एक आगळावेगळा हा जो राष्ट्रीय उत्सव आहे आणि आपण ज्या प्रांगणामध्ये बसलात ते कैलासवासी नानासाहेब गडाखांचं एक स्वप्न होतं की माझ्या माळरानावर, माझ्या दुष्काळी सिन्नर तालुक्याला एक इंग्लिश काय असतं, हे जे पब्लिक स्कूल म्हणजे काय, म्हणजे इंग्लिशची जी काही मुहूर्तपेढ जी नानासाहेबांनी या माळरानावर 1992 साली सुरुवात केली आणि आज 2025 हा जो मोठा कालखंड गेला, या कालखंडामध्ये नानासाहेबांच्या विचाराने आज ही संस्थेचा आलेख जो उंचीवर जात आहे, तो सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्याने
आपल्या सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका सर्वांच्या मार्गदर्शनाने आज ही संस्था मोठ्या नावारूपाला आलेली आहे. नानासाहेबांचं खरं स्वप्न आज साकार झालं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. या ज्ञान मंदिरामध्ये तुम्ही अनेक विद्यार्थी इथे येतात, शिक्षण घेतात, त्यांना चांगल्या प्रकारे आपल्या जीवनाची दिशा घेतात आणि चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचं, आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या देशाचं, परिसराचं नाव उज्ज्वल करतात. म्हणून मी या विद्यार्थी जे आमच्या माध्यमिक लोक शिक्षण मंडळ शिकत आहेत, मी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. सर्वांनी या शाळेच्या कंपसमध्ये एक आदर्श शिक्षण घेणारी संस्था आहे सूर्यपान गडाख पब्लिक स्कूल नानाचं नावाने. हे जे एक अभिमान आहे की नानांनी या तालुक्यामध्ये सर्व तालुक्याला दिशा देऊन एक वेगळा हा जो उपक्रम नानांनी त्या जुन्या काळामध्ये 1963 साली ही संस्था स्थापन केली आणि आज हा 55-60 वर्षाचा कालखंड संस्थेचा आज ती धुरा अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, दौलतरावांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली आज व्यवस्थित चालू आहे. मी परत या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. संस्थेच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच सर. तथा दादा, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय दौलतराव मोगल सर, त्याचप्रमाणे संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय राजेशजी गडाख साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब गडाख आणि आपल्या संस्थेचे CEO अभिषेकजी गडाख, त्याचप्रमाणे आज या मंचावर उपस्थित असलेले प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीयुत कुदळे सर, इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या माननीय शुभदा कुलकर्णी मॅम आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, आज या कार्यक्रमस्थळी आपण सर्व उपस्थित झालात आणि शासनाच्या नियमावलीप्रमाणे आपण ध्वजारोहण संपन्न केलात. आपले सर्वांचे मी या संकुलाच्या वतीनं आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं, नियोजित अध्यक्षांच्या वतीनं आजचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.